नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच ITSC इयत्ता 4 2025 ची आपण संभाव्य उत्तर सूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि गणित या विषयाची संभाव्य उत्तर सूची सोडवून घेणार आहोत। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मराठीमध्ये एकूण 25 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे एकूण 50 गुण मराठी या विषयासाठी आहेत। प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना, खालील उतारा वाचा व प्रश्न सोडवा। विद्या प्राप्त व्हावी, विद्येचे स्मरण व्हावे, प्रतिमा स्फुरावी यासाठी सरस्वतीची उपासना फार महत्त्वाची आहे। शांत बसा, डोळे मिटा, सरस्वतीचे स्तवन करा, सगळे विसरून जा, आपला परका हा भेदभाव सोडा, मीच आपले आयुष्य घडवणार आहे, या केंद्रस्थानी या, मीच माझा व माझ्या मित्रांचा उद्धार करू शकतो, आम्ही सर्वच चांगले वागून नव्या जगाची निर्मिती करू शकतो, हे तत्व ध्यानी धरून कार्याला सुरुवात करा। आपल्याला सरस्वतीबद्दल थोडासा छान असा उतारा होता, एक 4-5 ओळींचा। आता आपण प्रश्न बघूया। ज्ञान मिळवण्यासाठी उतार्यात काय करायला सुचवले आहे? डोळे मिटून शांत बसावे, विद्येचे स्मरण करावे, सरस्वतीची उपासना करावी, प्रतिमा स्फुरावी। यासाठी सरस्वतीची उपासना फार महत्त्वाची आहे। विद्या प्राप्त व्हावी, विद्येचे स्मरण व्हावे, प्रतिमा स्फुरावी या सर्वांसाठी काय महत्त्वाचं आहे तर विद्येची उपासना फार महत्त्वाची आहे। म्हणून मी इथे काय आपलं उत्तर आहे तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा। उतारावरून असत्य विधान कोणते? मी माझ्या मित्राचा उद्धार करू शकतो, हे सत्य विधान आहे। दुसरं बघा, आम्ही नव्या जगाची निर्मिती करू शकतो, हे पण सत्य विधान आहे। सरस्वतीचे स्तवन करावे, हे पण सत्य विधान आहे। आपल्याला असत्य विधान शोधायचं आहे। आपला परकाव भेदभाव महत्त्वाचा आहे। हे असत्य विधान आहे, कारण उतार्यामध्ये असं सांगितलं नाही, उलट उतार्यामध्ये असं सांगितलंय आपला परका हा भेदभाव सोडायला सांगितलेला आहे आणि इथे महत्त्वाचं आहे, म्हणून हे विधान कसं आहे? असत्य आहे। म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा। उतार्यात कोणते तत्व ध्यानी धरून कार्याला सुरुवात करावी असे सांगितले आहे? आम्ही सर्व चांगले वागून नव्या जगाची निर्मिती करू शकतो, आपला परका भेदभाव करावा हे चुकीचे आहे, विद्याप्राप्ती करावी, मित्रांचा उद्धार करावं। कोणते तत्व ध्यानी धरून आम्ही सर्व चांगले वागून नव्या जगाची निर्मिती करू शकतो, हे तत्व ध्यानी धरून कार्याला सुरुवात करा। म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा। झुंजू मुंजू झाले आता झुंजू मुंजू झाले, आभाळाचे अंगणही सोन्याचे झाले, कोंबड्याने बांग दिली गावा जाग आली, गोठ्यातून गाय कशी हंबरत आली, घरट्यात फूल कसे वाऱ्यावर डोले, लाली लाल झाल्या अन उजळल्या दिशा, मनातून उगवल्या नव्या नव्या आशा। छान आपल्याला पहाटेबद्दल, सुंदर सकाळबद्दल छान कविता दिलेली आहे। प्रश्न वाचूया आपण। गावाला जाग कशामुळे आली? कोंबड्याच्या बांगेने। कशामुळे जाग आली? कोंबड्याने बांग दिली गावा जाग आली। इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 5वा प्रश्न। झुंजू मुंजू होणे म्हणजे काय? वारा सुटणे, पहाट होणे, झुंजणे, सांजवणे। झुंजू मुंजू होणे म्हणजेच पहाट होणे। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया। कोणती बाब पहाटेला होत नाही? पाखरांना घरट्यात जाग येते, हे होतं, गाय गोट्यात हंबरते, हे पण बरोबर आहे, आकाश सोनेरी भासते, हे पण बरोबर आहे। कोणती बाब होत नाही तर दिशांना काळोख पसरतो। चौथी बाब होत नाही। पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा। पुढीलपैकी विरुद्धलिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा। आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। वर वधू योग्य जोडी आहे, बोकड मेंढी ही चुकीची जोडी आहे, नातू नात ही पण बरोबर जोडी आहे, नट नटी बरोबर आहे।
मग चुकीचं आहे बोकड मेंढी. मग इथे काय पाहिजे होतं, बोकडला विरुद्ध लिंगी आहे शेळी, म्हणून मग इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, योग्य पर्यायाने पुढील वाक्य पूर्ण करा. टिंबटिंब सर्वांनाच आवडतात. हुशार मुलगा, खोडकर मुले, गुणी मुलगी का प्रामाणिक मुले. तर मी इथे येणार आहे प्रामाणिक मुले सर्वांनाच आवडतात. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 9वा प्रश्न, पुढील अशुद्ध शब्द ओळखा. श्रेष्ठ, भक्ष बरोबर आहे, अश्रू पण बरोबर आहे, स्त्रोत आणि श्रेष्ठ याच्यामध्ये मग इथे श्रेष्ठ दिले, पण असा शब्द पाहिजे, हा श्रेष्ठ पाहिजे, म्हणून हा इथे चुकीचं आहे, अशुद्ध आहे. भक्ष बरोबर आहे, अश्रू पण बरोबर आहे आणि स्त्रोत हा शुद्ध शब्द योग्य आहे. मग इथे चुकीचा शब्द आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी सर्वनाम नसलेला शब्द पर्यायातून ओळखा. आपण, कोण, हुशार, त्याचा. आपण, कोण, त्याचा हे सगळे सर्वनाम आहेत. हुशार हे काय आहे, विशेषण आहे, म्हणून मग इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिचय तयार करा. आपल्याला टिंबटिंब आपल्याला कार्डे, पाकिटे, तिकिटे विकत मिळतात. मग बघा आपल्याला कार्डे, पाकिट आणि तिकीटं कुठे भेटतं बघा, आपण मनी ऑर्डर करतो त्यावेळेस आपल्याला पाकिट कुठे भेटतं तर पोस्टात भेटतं, आणि तिकीटसुद्धा कुठे भेटतं तर पोस्टामध्ये भेटतं. म्हणजे पत्रावर चिटकवायचं तिकीट कुठे भेटतं आपल्याला, पोस्टामध्ये भेटतं, म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं पोस्टात. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण पत्रावर पत्ता घालून ती टिंबटिंब टाकतो. मग पत्रावर पत्ता टाकून ते आपण कुठे टाकतो, टपाल पेटीत. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब पत्रे वाटतात. वॉचमन, ड्रायव्हर, हमाल, पोस्टमन. मग इथे उत्तर आहे पोस्टमन. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे या अर्थाची म्हण ओळखा. मग बघा पाचामुखी परमेश्वर. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, काळजी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. चिंता, प्रोत्साहन, आवड, चाकरी. तर इथे उत्तर आहे समानार्थी विचारले म्हणून मग चिंता, काळजी, चिंता. पर्याय क्रमांक 1. खायला काळ भुईला भार या म्हणीचा खालीपैकी अर्थ कोणता. निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. खायला काळ भुईला भार, निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, वारा सो सो तसेच पाऊस कसा असतो, धो धो. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पाण्यात राहणारा प्राणी या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. मग पाण्यात राहणारा प्राणी त्याला आपण काय म्हणतो, जलचर. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. नैसर्गिक, मग नैसर्गिकचे विरुद्धार्थी शब्द आहे कृत्रिम. नैसर्गिकचे विरुद्ध शब्द आहे कृत्रिम. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. खालील पर्यायातील शब्द वर्णमालेनुसार वर्णानुक्रमे लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल. मग बघा अतज्ञ प्रमाणे वर्णानुक्रमे. मग बघा आधी आ येतो. बघा इथे पहिलं अक्षर आ, उ, औ आणि ओ आहे. मग सगळ्यात आधी आ येतो म्हणून मग 1 नंबरला हे येणार आहे, 2 नंबरला उ येणार आहे, त्याच्यानंतर ओ, 3 नंबरला ओ आणि 4 नंबरला औ. मग आपल्याला तिसरा विचारले, मग तिसरा शब्द कोणता आहे तर ओझे. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर कोणते. मग या अक्षरांपासून कोणता शब्द तयार होतो तर अमृतसर हा शब्द तयार होतो. मग बघा इकडे 2 इकडे 2 आणि मध्ये कोणता अक्षर आहे तर त, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त. पुढचा प्रश्न, खालील रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचार निवडा. अर्धवट शिक्षणामुळे त्याच्या सर्व आशा आकांक्षावर टिंबटिंब. मग काय तर पाणी पडले, कारण बघा धूळ धरणे येणार नाही. चंग बांधणे म्हणजे निश्चय करणे किंवा प्रतिज्ञा करणे. मग इथे ते येईल का नाही. माशी शिंकली म्हणजे काय, विघ्ने येणे. मग अर्धवट शिक्षणामुळे त्याच्या सर्व आशा आकांक्षावर पाणी पडले. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याहीपेक्षा याच्यापेक्षा जर वेगळं काही तुमचं उत्तर असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न बघूया, गाजर पारखी या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता.
मग गाजर पारखी या अर्थाचा शब्द आहे मूर्ख, अतिशय मूर्ख माणूस आपण ज्याला म्हणतो त्याला गाजर पारखी. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य शब्द लिहा. जसे लाकडाची मोळी तसे धान्याची काय असते रास. कारण आपल्याला माहिती आहे रुपयांची आणि भाकऱ्यांची चवड, केळ्यांचा लोंगर, दुर्वांची जोडी आणि मग धान्यांची काय रास. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कुसुमाग्रजांचे नाव पूर्ण नाव काय. मग आपल्याला माहिती आहे विष्णू वामन शिरवाडकर. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे. यापेक्षा वेगळी जर आपली काही उत्तर असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.